स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। गेल्या काही दिवसांमध्ये खामगाव मतदारसंघामध्ये या परिसरात आपण पाहिलं असेल की काही खुनाच्या घटना, घरफोड्या, चोऱ्या, ॲक्सिडेंट वाढते प्रमाण होताना दिसते आहे आणि या दृष्टीने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आहे। सोबतच लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। या सगळ्या संबंधाने मी आज ॲडिशनल एस पी साहेब आणि DYSP साहेबांशी चर्चा केली आणि त्यांच्याशी या चर्चेदरम्यान ह्याच एक निष्पन्न झालं की काही गोष्टींचं पोलिसांनीही म्हणजे फार कडक करण्याची गरज आहे, कारण कुठेतरी नागरिकही नियम पाळताना दिसत नाही। संध्याकाळच्या दरम्यान जे अतिक्रमण आहेत त्या अतिक्रमणांमध्ये अवैध प्रकारचे कामं सुरू आहेत। काही ठिकाणी दारू पिणं चालू आहे, काही ठिकाणी गांजा ओढणं चालू आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी आळा बसला पाहिजे। या दृष्टीने पोलिसांनी कठोर पावलं उचलले पाहिजे। पोलिसांचं काम हे अधिक कठोरतेने त्यांनी केलं पाहिजे आणि या खामगाव परिसरातील सर्व नागरिकांना सुरक्षित वातावरण वाटलं पाहिजे, या दृष्टीने पावलं उचलले पाहिजे। यासाठी आजची मी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलो। शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढलेलं आहे, वाहतुकीत कुठे शिस्त नाही आहे, त्याबद्दल काही बोलणं झालं? त्या निमित्तानेही बोलणं झालं, कारण आज आपण पाहतो आहे की खामगावमध्ये पार्किंग करायला जागा नाही आहे, वाढतं ट्रॅफिक आहे। या दृष्टीने यांनाही नियम लागले पाहिजे आणि मी नागरिकांनाही आवाहन करणार आहे की थोडंसं आपणही ट्रॅफिकचे पालन केले पाहिजे, नियमांचं पालन केलं पाहिजे। शेवटी पोलीस जेव्हा कर्तव्य करतात तेव्हा नागरिक सहकार्य करताना कुठेतरी दिसत नाही आणि अतिक्रमणामुळे काय होते आहे की पार्किंगला जागा उरत नाही आणि सर्व गाड्या रस्त्यावर येतात। त्यामुळे सगळं खामगावचं हे तारतम्य बिघडलेलं आहे। त्या दृष्टीने आता आम्ही एक ट्रॅफिकची स्वतंत्र टीम खामगावसाठी SP साहेबांना मागणी करणार आहे की ज्या माध्यमातून ट्रॅफिकची एक स्वतंत्र टीम खामगावची सर्व ट्रॅफिक नियंत्रित करेल। अतिक्रमणांच्याही बाबतीत आमचं नियोजन असं आहे की जे अतिक्रमणधारक तिथे त्यांचं पोटपाण्याचा व्यवसाय करतात आहे त्यांच्याबद्दल आमचं म्हणणं नाही, त्यांनी त्यांचं अतिक्रमण जेवढी आवश्यक जागा आहे तेवढ्याच जागेत त्यांनी करावं। पण काही ठिकाणी आम्ही पाहतो आहे की अनावश्यक शेड वाढवलेले आहेत, अनावश्यक बांबू बल्ल्या लावलेल्या आहेत, त्यांना शेडनेट त्या नेट बांधल्या जातात आहे आणि त्याच्या मागं कुठेतरी अवैध कामं करताना संध्याकाळी रात्री आपल्याला दिसते आहे आणि म्हणून अतिक्रमणधारकांनी जेवढी आवश्यक जागा आहे तेवढीच वापरावी, बाकी जागा त्यांनी मोकळी करावी जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही। माननीय आमदार आकाशभाऊ फंडकर साहेब हे आज माझ्याकडे येऊन त्यांनी खामगाव शहरातील मागील घडलेल्या घटना, खून, काही ठिकाणी झालेल्या चोऱ्या, बसस्टँडला होत असणाऱ्या चोऱ्या, त्याचप्रमाणे गावातील ट्रॅफिकच्या समस्याबाबत तक्रार केलेली आहे। तर त्यांना मी सांगितलेलंच आहे, त्याचप्रमाणे खामगावच्या जनतेलाही सांगतोच आहे की गावात घडलेल्या ज्या घटना आहेत, खुनाच्या घटना, त्या आपसी वादातल्या आहेत आणि त्यातल्या दोन्ही गुन्ह्यामधले आरोपी तात्काळ अटक केलेले आहेत आणि कायदेशीर कारवाई त्याच्यामध्ये होणारच आहे। चोऱ्या उघड आणण्याचाही आपण मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करतो आहोत। गावातल्या ट्रॅफिक समस्या ही मोठी आहे, ते दिसतंच आहे। रस्त्यांचं प्रमाण सुधारलेलं आहे, त्याच्यामुळं रस्त्यावर स्पीडी व व्हेकल जास्त आहेत आणि बसस्टँड परिसरामध्ये होत असणाऱ्या रिक्षांची गर्दीमुळे जो नॅरो बॉटलनेक बनतो आहे तो दूर करण्याच्या अनुषंगाने आम्ही निश्चितपणाने प्रयत्न करू। त्याचप्रमाणे गावात रस्त्यावर झालेलं अतिक्रमण हे सुद्धा कमी करून गावातली वाहतूक जितकी सुरळीत आणि व्यवस्थित करता येईल यासाठी नगरपालिका आणि अन्य प्रशासनाचाही सहभाग करून आपण ते करणार आहोत। सर, काही भागामध्ये व्यसनाचं प्रमाण वाढलेलं आहे, मुलं व्यसनासाठी काँग्रेसवर ठिकाणी बसतात, त्याबद्दल काय कारवाई करणार आहे? यस, आत्ताच आमचे DYSP साहेब आहेत, ठाकरे साहेब, आणि पोलीस स्टेशन यांचे झालेलं आहे नियोजन। त्याप्रमाणे गावातले जे महत्त्वाचे मैदानं आहेत,
ज्याच्यामध्ये नगरपालिकेचं तुम्ही जे उल्लेख केलेला आहे ते मैदान असेल आणि अन्य ठिकाणचे घाटपुरीसारखं ठिकाण असेल, खेलका मैदान असेल, अशी जी ओपन पेस आहेत ह्या ठिकाणी मुलं बसून दारू पिण्याचं प्रमाण अशा माहिती आलेली आहे. तर त्याच्यावर आपण त्या ठिकाणी गस्तीचंही करतो आहोत आणि जे कोणी असं करत आहे त्याच्यावर निश्चितपणाने आपण कारवाई करणार आहोत. त्याचप्रमाणे अजून एक सांगायचं आहे की बरेचसे अल्पवयीन मुलं गावात गाडी घेऊन फिरताना दिसत आहेत. त्याच्यामधून ॲक्सिडेंट होत आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी गंभीर प्रकार झाल्यावर अख्ख्या संबंध महाराष्ट्राला ती गोष्ट माहीत झालेली आहे. तर त्याच्यामध्ये आपण पालकांवरच गुन्हे दाखल करून त्याच्यावर प्रभावी कारवाई निश्चितपणाने करणार आहोत. म्हणून पालकांना आवाहन करतो की आपल्या अल्पवयीन मुलांकडे, ज्याच्याकडे कुठलंही लायसन नाही, परवाना नाही, अशा मुलांकडे कुठलेही व्हेकल चालवण्यास देऊ नये. बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा. पाहत राहा निर्भीड स्वराज्य.